नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आतापर्यंत आपण एकंदरीत नवीन बॅचेससाठी 3 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहे। त्यातला पहिला आहे प्रोबॅबिलिटी, दुसरा आहे घड्याळ आणि तिसरा आहे दिनदर्शिका। प्रोबॅबिलिटी म्हणजे होते संभाव्यता, घड्याळ म्हणजे होते वॉच आणि दिनदर्शिका म्हणजे होते कॅलेंडर। याचं संपूर्णतः आपण पार्ट्स आपण या प्लॅटफॉर्मवर अर्थात जे स्टडी मॅथ आहे सोबतच त्याच्या सोबतीला जे MPSC स्मार्ट लर्निंग आहे या दोन प्लॅटफॉर्मवर आपण हे 3 चॅप्टर कंप्लीट केले। आता त्यातला पहिला जो पार्ट आहे हा तुमच्यासाठी मी फ्री दिलेला होता। इतर जे पार्ट्स आहेत ते ॲप्समध्ये मी डाउनलोड केले। जे आतापर्यंत प्रायव्हेट झालेलं नसेल तर हा क्लास संपल्यानंतर सर्वच प्रायव्हेट होणार आहे आधीचे चॅप्टर। आफ्टर दॅट ते मात्र ॲप्सवर क्लासमध्ये या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला बरेचशी वेगळ्या पद्धतीने माहिती प्राप्त होते। कुठलेही जरी चॅप्टर असेल तर ते परिपूर्ण शिकवण्याचा मानस मी ठेवत असतो। त्या दृष्टिकोनातून ते शिकवतो आणि ते तुम्हाला त्याचे संबंधित जर का कुठलाही क्वेश्चन आला तर निश्चितचपणे तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे। ओके, थोडं शोधावं लागेल आपल्याला, आताच तयार केलेला पार्ट्स असल्या कारणाने। देन यस, ओके, या ठिकाणी काढ, हा पार्ट्स आहे बघा। सुरुवात आपण करून देऊया। याच्यामध्ये जे तुम्हाला दिसत आहे आता नाही रे, हा पण नाही, फोटोचे एवढे झाले की भरपूर हे झाले। ओके, सापडलं बघा। या ठिकाणी काय आहे, सायन्स मॅथ्स अँड रिझनिंग प्रोजेक्ट्स आहे एजच्या संदर्भात। त्यातला पहिला आपण टाइप्स अभ्यासणार आहोत। आज एकंदरीत 8 टाइप्स होणार आहे, मात्र या एजवर कमी जास्त 50 पर्यंत टाइप्स पडतात। 40 तरी आपल्याला शिकणे गरजेचंच आहे टेट 2022 साठी। आता ते टाइप कशी पडतात सर, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की 2 कॅरेक्टर असेल किंवा 3 कॅरेक्टर असेल, म्हणजेच आई आणि वडील आणि मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणतरी एक असतं। निश्चितचपणे तिघांचं तिथं रेशो अर्थात गुणोत्तर दिलेलं असतं, त्याच्यावरून वय ठरवलं जातं आणि आपल्याला त्यातला कोणाचं तरी एकाचं वय विचारलं जातं। ही झाली दुसरी कॉन्सेप्ट। अशाच कॉन्सेप्ट करत करत 7 ते 8 कॉन्सेप्ट याच्यामध्ये दडलेल्या। कधी पटीचे गणिते विचारले जातात तर पटीत याच्यामध्ये आपलं नॉलेज घ्यावं लागतं। कधी दोघांची बेरीज विचारली जाते, कधी वजाबाकी केली जाते, कधी गुणाकार केला जातो, त्या संदर्भातही क्वेश्चन्स आहे। एकंदरीत सर्वच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत। ओके, आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे। 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती? अतिशय सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही अभ्यासलेलाही असेल। कारण की पहिला जो आपल्याला पार्ट्स असतो तो सोपाच असतो, कारण त्याच्यावर कोणत्याही चॅप्टरची ती काय असते, सुरुवात असते। सुरुवात आपण जर चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितचपणे एंड हा यशदायी ठरतो। या ठिकाणी 2 कॅरेक्टर आहे, आई व मुलगी यांच्या वयाचे जे गुणोत्तर आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे। 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती? अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे। यामध्ये काय करावं लागतं, आई हे कॅरेक्टर आहे आणि मुलगी हे कॅरेक्टर आहे। कॅरेक्टर कोणी असो, ते एबीच्या स्वरूपात असतं नाही तर XYच्या स्वरूपात असतं। आई वडील असतं, आई मुलगी असतं, आई मुलगा असतं किंवा इतर काही असतं। यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे। ॲट फर्स्ट त्यांच्या वयाचे गुणोत्तर देण्यात आलेले आहे किती, तर 3:1। सो हे 3:1 म्हणजे आई, आ लिहूया आपण, आ म्हणजे आई, ओके, आणि मुलगी। खूप इची आहे, इच्छे इथे केलं तरी चालतं, मात्र मी ते खाली स्पष्टपणे तुम्हाला सांगणार आहोत। 3:1 हा 3:1 लिहून घेतला। त्याच्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे या ठिकाणी 6 वर्ष स्पष्ट दिलेलं आहे, परंतु आपण हे रिझर्व ठेवणार आहोत। 6 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल, हे याच्या खाली लिहून घ्यायचं, 7:3। क्लिअर झालं। आता एकाखाली एक का लिहिलं, कारण की या दोघांमध्ये सारखा डिफरन्स नाही आहे। जर सारखा डिफरन्स नसेल म्हणजे 3 आणि 1 याच्यातली वजाबाकी 2ची आली आणि 7 आणि 3 याच्यातली वजाबाकी 4ची आली, निश्चितचपणे या दोनमधला डिफरन्स हा सारखा आहे का, नाही। जर सारखा नसेल तर एकाखाली एक लिहून घ्यायचं आणि क्रॉस करायचं। क्रॉस म्हणजेच काय की 7 गुणिला 1 इकडे लिहायचा, 7:1 7 लिहायचे, 3:3 9 लिहायचे। एवढं तर तुम्हाला सगळ्यांना करताच येते। 7:1 7 3:3 9 असं क्रॉस केल्यानंतर या दोन मधला काय करायचा, वजाबाकी करायची
मात्र त्या वजाबाकीमध्ये मायनस हा विचारात घेऊ नये. 9तून 7 गेला तर डायरेक्टली काय करायचं, 2 लिहायचं. हे सगळ्यांनाच करता येतं. 7 1 7 3 3 9. 9तून 7 किंवा 7तून 9 गेले उरले 2. एवढं सगळ्यांना करता येतं. ज्या पद्धतीने इथं वजाबाकी केली त्याच पद्धतीने हा जो रेशो आहे जो इथे मांडला याची सुद्धा वजाबाकी करायची. 7तून 3 गेले या ठिकाणी काय राहतं, 4 राहतं. झालं म्हणजे आपल्याला 4/2 आलं. याचा भाग करत बसायचं नाही, केला तरी उत्तमच. मात्र आपल्याला 6 वर्षानंतर किती वर्षानंतर जे काय दिलेलं असेल त्याला इथून उचलायचा, याला मल्टिपल बाय 6 करायचा. आता मात्र कटकूट करून आन्सर काढायचं. बघा आणि हे विदिन सम सेकंडमध्ये पण निघतं, याच्यावरच क्रिएशन करू. मात्र माझं कर्तव्य आहे तुम्हाला स्पेशली समजून सांगणे. 3 1 7 3 7 1 7 3 3 9 म्हणजे ॲक्च्युअली वजाबाकी आली 2. पहिली हे संपलं. त्याच्यानंतर 7तून 3 गेले 4 राहिले, 4 इथे घेतले. 4/2 मल्टिपल बाय 4 6. ओके 4/2 मल्टिपल बाय 6. हा जो 6 आहे इथे ओढला. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही भाग द्या. 2 1 2 2 3 6 4 3 किती 12. हे जे 12 आले 12 हे आन्सर नाही आहे. 12 मग आहे काय सर, तर मग हा जो 12 आहे याला गुणाचा 12 3 36 म्हणजे आईचं वय आलं 36 वर्ष आणि मुलीचं वय आहे 12 1 12. सो या ठिकाणी मुलीचं वय आहे 12 1 12. काय विचारलं त्याच्यावर डिपेंड करते, तर त्यांचे आजचे वय किती. त्या दोघांचे आजचे वय स्पेशली विचारण्यात आलं. आईचं वय 36 वर्ष आणि मुलगीचं वय 12 वर्ष असं विचारण्यात आलेलं आहे. जर यांच्या दोघांच्या वयाची बेरीज जर म्हटली असती तर आपल्याला याच पद्धतीने काढून 40 म्हणजे 48 वर्ष असं त्याचं आन्सर आलं असतं. जर त्यांची वजाबाकी विचारली असती तर 24 असं आन्सर आलं असतं. ओके बेरीज विचारली असती तर हे, वजाबाकी विचारली असती तर हे. त्याच्यात त्यांचा गुणाकार पण विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून जे विचारायचं तर त्याच्यावर डिपेंड करा. त्यांच्या आजचे वय किती, दोघांचं स्पेसिफिकली वय विचारण्यात आलं म्हणून येतं 36 वर्ष. ओके क्लिअर झालं. आता हे विदिन सम सेकंडमध्ये कसं काढायचं हे सुद्धा एक तुम्हाला लक्षात घ्यायचं. 7 1 7 3 3 9 म्हणजे आले 2. याच्यातला वजाबाकी केली 4 झाले, 2 झाले. 2 म्हटलं तर हा साइन दोन्ही 12 झाले. 12 म्हटलं तर 12 3 36 12 1 12 झालं आन्सर. ओके अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. कसं काढलं पुन्हा सांगतो विदिन सम सेकंडमध्ये. बघितल्याबरोबर व्हिज्युअली कसं काढायचं ते पण सांगतो. 7 1 7 3 3 9. 9तून 7 गेले 2 राहिले. 2 याच्यातला काय आहे 4. 4/2 म्हणजे पुन्हा 2. हे 2 गुणिले 6 म्हणजे 12. 12 3 36 12 1 12 36 12 36 12 36 12. व्हिज्युअली आन्सर. व्हिज्युअली आन्सर काढण्यासाठी आणखी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की कशा पद्धतीने करायचं. खूपच इजी, इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट. ओके आता 3 1 7 3 7 1 7 3 3 9. 9 7 गेले 2 राहिले. 2 राहिल्यानंतर याच्यातली वजाबाकी आहे 4. 4/2 म्हणजे 2 आणि हे 2 याला गुणाकार मांडले तर झाले 12. 12 3 36 12 1 12 36 12 36 12 36 12. अशाच पद्धतीने तुम्ही व्हिज्युअली आन्सर द्या. निश्चितचपणे विदिन सम सेकंडमध्ये त्याचा आन्सर निघणार आहे. सो पुढचं जे क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी मी ठेवणार आहोत. येस सेकंड क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 या 11 होईल तर ए चे आजचे वय किती वर्षानंतर. हा डेमो कशाचा आहे, हा टाइप्स कशाचा आहे, वर्षानंतरचा आहे. ओके ते लक्षात घ्या. याच्यामध्ये शाब्दिकता महत्वाची. आता आपण कसं व्हिज्युअली करणार रे, खूप अशी जे सर 6 पंचे 30 11 3 33 म्हणजे उरले किती 3. ओके 6 पंचे 30 11 3 33 33 वजा 30 म्हणजे 3. ओके 3 झाले सर. आता हा जो आहे याच्यामधला डिफरन्स येतो 5 म्हणजे 5/3 झाले सर. 5/3 जर 3 झालेले असेल तर हा जो गुणेल आहे इथं आपण टाकत असतो. 3 1 3 3 2 6 झाले सर म्हणजे 10 झाले सर. 30 आणि 50 आन्सर येते सर. आणि हेच विचारलं म्हणून आम्ही आन्सर 3च देणार आहोत. हे एचं आहे आणि हे बीचं आहे. सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजेच काय सांगितलं ते मात्र लक्षात ठेवा. टाइप्स कशाचा ते लक्षात ठेवा. टाइप्स आहे दोनचं सर्वप्रथम गुणोत्तर देण्यात आलं, त्याच्यानंतर काही वर्षानंतरचं गुणोत्तर आपल्याला देण्यात आलं आणि याच्यावरूनच आपल्याला ए किंवा बीचं वय काढायचं आहे. आजचं गुणोत्तर देण्यात आलं आणि काही वर्षानंतरचं गुणोत्तर देण्यात आलं. मात्र त्या गुणोत्तरामध्ये भिन्नता असेल
तर अशा पद्धतीने करायचं. विदिन सम सेकंडमध्ये त्याचा आन्सर काढण्याचं स्किलही तुम्हाला मी सांगितलं. 6 पंचे 30, 11 तिरी 33 वजा 30 म्हणजे 3 आले. याच्यातलं भाग काय तो 5 भागेला 3 हा 3 सकम. आता 5 भागेला जर 3 असेल तर 3 1 3 3 2 6 5 2 10 10 3 30 10 5 50 30 50 30 50 30 50 म्हणजे एचं आन्सर एचं वय येतं 30 आणि याचं येतं 50. आता ठीक आहे, स्पेशली विचारलं तर 30, जर एचं विचारलं तर 30, बीचं विचारलं तर 50, त्यांची बेरीज जर म्हटली तर 80, त्याची वजाबाकी जर म्हटली तर 20, त्याचा गुणाकार जर म्हटला तर 15 असेल. अशा पद्धतीनं आन्सर तुम्ही काढू शकता. ओके, टाईप्स समजला, त्याच्यावरचा प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या फाइंड आउट केलेला आहे. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या याच्यामध्ये. तिसरा जो आहे हा आपला टाईप्स बदलतो. थोडाफार फरकाने प्रत्येक टाईप्स हा बदलत जातो. मुलगा व वडील यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 1:5 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होईल तर वडिलांचे आजचे वय किती? आता यामध्ये थोडासा फरक आहे. याच्यामध्ये काय देण्यात आलं आहे मित्रा? पूर्वी असं देण्यात आलं. म्हणजे काय देण्यात आलेलं आहे? 2 कॅरेक्टर देण्यात आलेले, मुलगा आणि वडील म्हणजे ए आणि बी असे 2 कॅरेक्टर देण्यात आलेले आहेत. यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 1:5 आहे. आणि काही वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होईल तर वडिलांचे आजचे वय किती? काहीच फरक नाही आधीच्या टाईप्समध्ये नाही. याच्यामध्ये फक्त आधी नंतर होतं, आता पूर्वी घेण्यात आलेलं आहे. मात्र तोच क्रायटेरिया, तेच ट्रिकी प्रॉब्लेम आहे, तीच ट्रिक्स यूज आपल्याला करायची आहे, त्याचा आन्सर काढायचा आहे. हे सुद्धा आन्सर विदिन सम सेकंडमध्येच निघतं. म्हणजेच मुलगा जर असेल, मुलगा आणि वडील, मुलाचं आजचं वय आहे 1:5, हे फक्त क्रिएशन सांगतो, नंतर विदिन सम सेकंडमध्ये आन्सर काढायला सांगतो. आणि खाली घेतलेला आहे 1:8. बरोबर आहे सर. आता क्रॉस करायचा आहे 5 1 5, 8 1 8, या दोनची वजाबाकी करायची. वजाबाकी -3 म्हणून येतं, डायरेक्टली 3च म्हणायचं. 8तून 5 गेले 3 राहिले. हे जसे 3 आले तशी याची वजाबाकी करायची. 8तून 1 गेला 7 राहिले. इची सर, इट्स व्हेरी इची. तर 3 वर्षापूर्वी जे आहे हे जे 3 कट करायचे आणि इथं गुणाकार करायचे. म्हणजेच काय की पूर्वी असो किंवा नंतर असो त्याचा टाईप्स हा सारखाच आहे. ओके, म्हणजे इथं काय केलं आपण? 3 केले. हे आपण आपल्याला काय करायला लागेल की कट करायला लागेल. 3 3 कॅन्सल झाले. हा जो 7 आला, 7नंच काय करायचं? याला गुणाकार करायचा. 7 1 7 म्हणजे 7 लिहून घेतले. 7 5 35, 35 लिहून घेतले. मुलाचं वय 7 वर्ष असेल तर वडिलाचं वय 35 वर्ष आहे. तर वडिलाच्या आजचे वय किती? तर 35 वर्ष. म्हणजेच काय झालं की ज्या पद्धतीने आपण नंतरसाठी जे काही ट्रिक्स यूज केली तेच ट्रिक्स आपण पूर्वेसाठी सुद्धा यूज करू शकतो. मुलगा आणि वडील लिहून घेतलं, त्यांचा रेशो लिहून घेतला, त्याच्या खाली त्याच्या काही वर्षापूर्वीचा सुद्धा रेशो लिहिला. क्रॉस केलं 5 1 5, 5 लिहिले, 8 1 8, 8 लिहिले. 8तून 5 गेले 3 राहिले. 8तून 1 गेला 7 राहिले. परंतु 3 वर्षापूर्वी म्हणजे तर हा 3 उचलला आणि इथं ठेवला. 3 3 कॅन्सल झाले, 7 आले. 7 1 6, 7 5 35. 7 आणि 35 मुलगा आणि वडील यांचं क्रमशःचे वय आहे 7 वर्ष आणि 35 वर्ष. आता जर यातील फरक विचारला असता तर तो फरक येतो किती? तर 28 वर्ष. 28 आणि 7 35. जर यातील बेरीज विचारली असती तर याच्यातली बेरीज येते किती? 42 वर्ष. जर याच्यातला गुणाकार विचारला असता तर 7 5 35, 3 7 21 आणि 3 24, 245 असं आन्सर आलं असतं. ओके, म्हणजे या पद्धतीने आन्सर विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. आता तुमच्यासाठी खालचा क्वेश्चन. विदिन सम सेकंडमध्ये व्हिज्युअलाइज आन्सर काढायचा आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता सर्वप्रथम काय लक्षात घ्यायचं की हा पूर्वी आहे, पूर्वी असो किंवा नंतर असो सेम ट्रिक आहे. याच्यानंतर याच्यामध्ये भिन्नता आहे. 7तून 2 गेले 5 राहिले आणि इथं 5 राहिले होईल. याच्यामध्ये डायरेक्टली जरी केलं तरी चालतं, डझंट मॅटर. हां, क्रमागत वेगळा आहे, इथे हे वेगळं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी 2 पद्धतीने आन्सर आपण काढूया. एक म्हणजे व्हिज्युअलाइज कसं करायचं? 6 2 12, 7 1 7, 12तून 7 गेले 5 राहिले मित्र, 5 लिहून घेतले. ओके, हे गणित अतिशय सोपं आहे असं मी तुम्हाला सांगतो. मात्र तुम्ही आन्सर काढा, मी फक्त तुमच्या आन्सरची वेट करत आहोत. क्लिअर आहे? 6 2 12, 6 2 12, 7 1 7, 12तून 7 गेले किती राहतात? तर 5 राहतात. नंतर याचा सुद्धा 5च येतो. 5 5 म्हटलं तर 1 येतं आणि 1 म्हटलं तर हा 5 येते. आता
हे गणित चुकीनं याच्यात घेतलं मी, चुकीनं घेतलं असं मी म्हणतो. परंतु हे काय, याला असं करण्याची काही गरजच नाही मित्र. तुम्हाला हे गणित असं घ्यायला नव्हतं. याचा रेशो जो आहे, याचावाला जो डी आहे हा सारखा आहे. डी जर सारखा असेल तर सांगून देतो, हे याच्या जागावर मी दुसरं गणित तुम्हाला PDF मध्ये पाठवेल त्यासारखं. परंतु हा टाइप्स वेगळा येतो. हा टाइप्स असा येतो की या दोनमध्ये डिफरन्स काय, 7तून 2 गेले 5 राहिले आणि 6तून 1 गेले 5 राहिले. असा जर डिफरन्स असेल तर याच्यातलं 5 वर्षापूर्वीचं जे काही गुणोत्तर आहे त्याचवाला हे क्लोजच करायचं, याचवाला काही घेण देणंच नाही असं लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आन्सर निघतं. तर हा जो 5 आहे 5 उचलाचा, 5 × 7 35 म्हणायचं आणि 5 दोन्ही 10 म्हणायचं, झालं आन्सर. अशा प्रकारचा जर का टाइप्स असला, दोनमध्ये जर डिफरन्स सारखा असेल तर हा जो शेवटचा आहे तो मोडून टाकायचा. मोडून टाकल्यानंतर हा जो 5 आहे, हा म्हणजे डिफरन्स असणारा 5 नाही, हा जो 5 वर्षापूर्वी आहे याला गुणाकार करायचा. 5 × 7 35 आणि 5 2 किती 10. म्हणजेच काय, तर त्यांचे आजचे वय किती, 35 10 35 10 35 10. ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, पुढे जाऊया. ए व बी यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. सेम आहे, टाइप्स तोच आहे, मात्र काय घेण्यात आलेला आहे, टाइप्स मध्ये थोडाफार डिफरन्स आहे. वर्षानंतरचा आपण टाइप्स घेतला, आपण क्रॉस केलेलं होतं, क्रॉस करून आपण त्याचं आन्सर आणलं. मात्र इथं क्रॉस करण्याची काहीच गरज नाही. याआधी ज्या पद्धतीने 4था क्वेश्चन मी घेतला त्याच पद्धतीने हा 5वा क्वेश्चन आहे. थोडा बघा त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये डिफरन्स 5-5चा निघत होता, म्हणजे इक्वली डिफरन्स निघत होता 2 रेशो मधला, म्हणजे रेशो मधल्या ह्या याचवाला कॅरेक्टरचा. तर आता इथे सुद्धा तसंच आहे. 4:5 म्हणजे 1चा डिफरन्स आणि 5:6 म्हणजे 1चा डिफरन्स. त्यातही हे सलग आहे. 4:5 आणि 5:6, 4:5 आणि 5:6 सलग जर असेल तर डिफरन्स सारखा असतो. सलग जर असेल तर डी फॉर डिफरन्स काय असतो, इज इक्वल टू सारखा असतो. सारखा असतो. ओके, क्लिअर झालं. सारखा असतो. सारखा असेल तर याचं मॅटरच क्लोज होणार आहे, याला यायचंच नाही. हा जो वर्षानंतर म्हणते तर 5 चूक किती 20 आणि 5 किती 25. याचं जे आन्सर आहे व्हिज्युअली बघितल्यासारखंच येतं लगेच. म्हणजेच काय की वैवारीचे गुणोत्तरावर आधारित असणारे जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आले तर आपण काय करायचं, सर्वप्रथम जायचं त्याच्या रेशोवर. रेशोमध्ये डिफरन्स सारखा दिसतो. जर डिफरन्स सारखा दिसत नसेल तर क्रॉस करा. मात्र जर डिफरन्स सारखा जर असेल तर सारखा असतो दिसतो. 5 × 4 1, 6तून 5 गेले 1 1 1 डिफरन्स आहे. आणि हे सलग पण आहे. सलग जर असेल तर डिफरन्स सारखाच असतो. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे सेकंड काय करायचं, कॅन्सल करायचं. हा जो 5 आहे याला गुणाकार करायचा, 5 चूक किती 20 आणि हाच गुणाकार इथं करायचा, 5 25. झालं नाही आन्सर. ए म्हणजे 20 आणि बी म्हणजेच काय 25. काय विचारण्यात आला तर ए चे आजचे वय किती, तर 20 वर्ष. बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि एचं तर विचारलंच, बीचं पण आपण काढलं. त्याच्यातला डिफरन्स हा 5 सुद्धा आपण काढू शकतो. बघा 5 सुद्धा आपण काढू शकतो. याच्यातला डिफरन्स, याच्या वयातला डिफरन्स, गुणोत्तरातला नाही, वयातला डिफरन्स येतो 5. त्यांची बेरीज येतं 45 आणि त्याचावाला जो गुणाकार आहे तो येतो 500. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. प्रत्येकाच्यावर काय विचारेल इथं याचं काही हे नाही, काही पण विचारलं जाऊ शकतं. तर याचे आजचे वय विचारलं, कधी बीचे पण विचारेल, कधी त्यांच्या वयातील फरक विचारेल, कधी त्यांच्या वयाची बेरीज विचारेल, कधी त्यांच्या वयाचा गुणाकार विचारेल, काही विचारेल. वजाबाकी जर विचारायची झाली तर ते दुसऱ्या शाब्दिकतेमध्ये विचारेल, ए हा बी पेक्षा किती वर्षाने लहान आहे असं विचारलं जाऊ शकतं, जे की आन्सर येतं 5. किंवा असं विचारलं जाऊ शकतं, बी हा ए पेक्षा किती वर्षाने मोठा आहे, तर आन्सर येतं 5. विचारलं इकडे काही जाऊ शकतं. मात्र आपल्याला त्यांचं आजचं वय काढण्यासाठी त्याच्यातला या 2 रेशोंमधला फरक लक्षात घ्यावा लागेल. तो जर फरक सारखा असेल तर नेक्स्ट जो गुणोत्तर आहे त्याचा मॅटरच क्लोज करायचं, त्यातला हटवूनच टाकायचं. याचा याला गुणाकार करायचा, 5 चूक 20 आणि 5 5 25. ओके, म्हणजे हा जो आहे हा जैसे ते ठेवायचा आणि एक कॉपी इथं मारायची, म्हणजे 5 चूक 20 होते आणि याचा 5 5 25 होते. झालं आन्सर. ठीक आहे. आता तुम्हाला 6वा क्वेश्चन लगेच क्षणात आन्सर द्यायचा आहे. क्षणात. हा तो सुद्धा याच्याशी रिलेटेड आहे. निश्चितचपणे त्याचा सुद्धा रेशो काय असणार आहे, सारखाच असणार आहे. ए व बी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 2:3 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. तर ए चे आजचे वय किती, विदिन सम सेकंड मध्ये आन्सर काढायचं.
इथे एकचा डिफरन्स, इथे एकचा डिफरन्स, याचा मॅटरच नाही. तर मग साइन दोन्ही 12 आणि साइन 3 18. एचं आजचं वय विचारण्यात आलेलं आहे. एचं आजचं वय किती होईल मित्रा? तर एचं आजचं वय होणार आहे 6 वर्ष की 12 वर्ष की 18 वर्ष की 24 वर्ष. नेमकं एचं जे आजचं वय आहे तर ते 12 वर्ष आलेलं आहे. सो बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी राईट आन्सर आहे. देन याच्यातला जर आपल्याला डिफरन्स विचारला असता तर दोघांच्या वयातला डिफरन्स किती, तर आन्सर आलं असतं 6 वर्ष. जर असं विचारलं असतं की ए हा बी पेक्षा किती वर्षाने लहान आहे तरी सुद्धा आन्सर आलं असतं 6. असं जर विचारलं असतं बी हा ए पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे तरी आन्सर आलं असतं 6च. जर असं विचारलं असतं ए आणि बी यांच्या वयाची बेरीज किती आहे तर मात्र आन्सर आलं असतं 30. काही विचारले जाण्याची इकडे पुढे शक्यता आहे. इथं काही विचारलं जाऊ शकतं. मात्र आपण तयारी कशी करायची? गुणोत्तरामध्ये डिफरन्स सारखा आहे का, पहिला प्रश्न आपल्या माइंडमध्ये घ्यायचा. सारखा जर असेल तर सेकंड रेशो कॅन्सल करायचा, याने याला गुणाचं याने याला गुणाचं, एकच नंबर विदिन सम सेकंडमध्ये आन्सर निघते. आणि काय विचारलं याच्यावरून त्याचं परफेक्शन घेऊन आन्सर द्यायचं. क्लिअर झालं? 6वा क्वेश्चन तुम्ही यशस्वीरित्या अभ्यासलेला आहे. पुढे जाऊया 7वा क्वेश्चन. 7वा क्वेश्चन थोडा वेगळा आहे परंतु आहे मात्र त्याच्याच सारखा. आतापर्यंत आपण कधी नंतर होतं तर कधी पूर्वी होतं, कधी रेशो सारखा होता, रेशो मधला डिफरन्स सारखा होता तर कधी डिफरन्स भिन्न होता. इथे सुद्धा तसंच आहे. मुलगी आणि आई हे दोन कॅरेक्टर आहे. पहिला आहे मुलगी आणि दुसरा आहे आई. ओके, आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आहे 1:5. म्हणजे 1:5 काय 5 वर्षाच्या पूर्वीच आहे. 5 वर्षाच्या पूर्वीचे गुणोत्तर आहे. आता त्यानंतर 5 वर्षानंतरचं सुद्धा गुणोत्तर देण्यात आलेलं आहे 2:5. म्हणजे हे आहे 5 वर्षानंतरचे गुणोत्तर. पूर्वीचे गुणोत्तर आणि नंतरचे जर गुणोत्तर जरी दिले असेल तरी सुद्धा रेशोच्या संदर्भात गणित आहे म्हणून रेशोच लक्षात घ्यायचा. रेशो मधला डिफरन्स सारखा आहे का हा प्रश्न सर्वप्रथम आपण आपल्या मनाला करायचा. तर 1 आणि 5 याच्यातला डिफरन्स येतो 4 आणि 2 आणि 5 याच्यातला डिफरन्स येतो 3. म्हणजेच हे डिफरन्स काय आहे? भिन्न आहे. भिन्न जर असेल तर ते एकाखाली एक लिहून घ्यायचं. सेम टू सेम आधी जसं केलं होतं ते तसं 1:5 आणि 2:5. आता भिन्नच नाही तर मग आपल्याला क्रॉस करावं लागेल. 5 2 किती 10 आणि 5 1 किती 5, उरले किती 5. 5 2 10, 5 1 5, त्याच्यातला वजाबाकी आपल्याला करावं लागतं. 10तून 5 गेले 5 राहिले. हे 5 दिल्यानंतर याच्यातली म्हणजे हा जो दुसरा काही वर्षानंतरचा जो रेशो आहे त्याची सुद्धा वजाबाकी करायची असते. 5तून 2 गेले 3 राहिले. म्हणजे आपण कुठे आलो 3/5 पर्यंत. मात्र इथे काय लिहायचं गुन्हेला हे सर्वात महत्वाचं आहे. काही वर्षापूर्वी आणि काही वर्षानंतर याची बेरीज करून इथे लिहायचं. हा 5 घ्यायचा आणि हाही 5 घ्यायचा. तर 5 आणि 5 किती इथे 10 लिहायचे. जर 7 7 असते तर 14 लिहिले असते. जर 8 8 असते तर 16 लिहिले असते. जर 3 3 असते तर 6 लिहिले असते. म्हणून इथे 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर आहे तर याची बेरीज करायची आणि ती इथे लिहायची. खूपच इजी आहे. आता एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 5 1 5, 5 2 10, 2 3 किती 6. हे जे 6 आहे बिलकुल इथं टाकायचे. 6 1 6 आणि 6 5 किती 30. 6 5 किती 30. 6 आणि 30 असं वय आहे. मुलीचं वय आहे 6 वर्ष, मुलगीचं वय आहे 6 वर्ष आणि आईचं वय आहे 30 वर्ष. पण केव्हा बरं? केव्हा बरं? हा 1:5 जो रेशो आहे तो 5 वर्षापूर्वीचा आहे ना रे. 5 वर्षापूर्वीचं वय 6 म्हणजे 6 मुलीचं आहे आणि आईचं आहे 30 वर्ष. आपल्याला काय विचारलं तर मुलीचे आजचे वय किती, आजचे वय किती म्हणजे आजचे वय विचारलेलं आहे. आपण कोणते वय काढलं? आपण वय काढलं 5 वर्षापूर्वीचं. आपल्याला आजचं जर वय त्याच्यामध्ये विचारलेलं असेल तर याच्यामध्ये 5 मिळवा लागेल कारण की 5 वर्षापूर्वीचं आहे म्हणून आणि याच्यामध्ये सुद्धा 5 मिळवा लागेल. म्हणजे मुलीचं वय येतं 11 वर्ष आणि आईचं वय येतं 35 वर्ष. 11 वर्ष आणि 35 वर्ष. ओके, म्हणजे हे झालं मुलगीचं आणि हे झालं आईचे वय.
म्हणून विचारलेलं आहे मुलीचं आजचं वय किती, तर मुलीचं आजचं वय येतं 11 वर्षे. हे इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे अतिशय क्षणात आपल्याला काढता येतो. कसं? 5 वर्षापूर्वी म्हणजे 10 इमॅजिन करायचे, याला कट करून 10 लिहून घ्यायचे. झालं. आता 5 2 किती? 10. 1 5 किती? 5. 10तून 5 गेले, 5 राहिले, 5 लिहायचे असे. याच्यातला डिफरन्स येतो 3. हा जो गुणिले आहे इथं 10 टाकला, 5 2 किती? 10 म्हणजे 6 झाले. 6 1 6 6 5 30 असे टाकले. आणि काय विचारलेलं आहे, तर आजचं वय विचारलं म्हणून हा जो 5 आहे दोघांमध्ये ॲड करायचा. 6 आणि 5 किती? 11 आणि 30 आणि 5 किती? 35. 11 आणि 35. 11 हे मुलीचं वय आहे आणि 35 वर्ष हे आईचं वय आहे. त्याच्यातला डिफरन्स विचारला असेल तर डिफरन्स म्हणजे वजाबाकी लिहा, नंतर गुणाकार लिहा, नंतर बेरीज लिहा, काय ते लिहा. मात्र विचारलं फक्त आपल्याला मुलीचे आजचं वय आहे म्हणून तेच लिहायचं आहे 11 वर्ष. क्लिअर झालं? 8वा क्वेश्चन तुम्ही बघितल्याबरोबर आन्सर द्यायचा आहे. येस. हरीश व त्याच्या वडिलांच्या 5 वर्षापूर्वीचे वय एकाच 6 आहे. त्याच्या 5 वर्षानंतरच्या वयाचा अनुपात म्हणजे गुणोत्तर 2:7 आहे. तर हरीशचे आजचे वय किती? याच्यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला मी शिकवली. सर्वप्रथम जायचं ते रेशोवर. रेशोवर गेल्यानंतर याच्यातला काय 5 येतो आणि याच्यातला डिफरन्स 5 येतो. 5 जर का डिफरन्स येत असेल तर हा रेशो कॅन्सलच करायचा. आणि डायरेक्टली हा जो 5 आणि 5 किती आहे? 10 आहे. हा 10 एक 10 म्हणायचं आणि 10 साठी 60 म्हणायचं. म्हणजे हरीश येतो 10 वर्षाचा आणि त्याचे वडील येतात किती? तर 60 वर्षाचे. मात्र हरीशचे आजचे वय विचारण्यात आलेले आहे म्हणून त्याच्यामध्ये 5 प्रत्येकामध्ये ॲड करायचा. 10चे होते 15. हरीश झाला 15 वर्षाचा आणि याच्यामध्ये 65 वर्षाचे काय झाले? वडील झाले. विचारलं काय? तर हरीशचं वय विचारलेलं आहे. सो सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप इझी आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. फक्त त्याच्यातले कॉन्सेप्ट मात्र आपल्या लक्षात आली पाहिजे. एकदाची जर का कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर निश्चितचपणे हे सर्व जग शक्य आहे. ओके. टेट 2022 मध्ये यशदायी ठरण्यासाठी आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक चॅप्टर स्टार्ट टू एंड पर्यंत अतिशय ब्राईटपणे तुम्हाला शिकवल्या जात आहे. पहिला जो भाग आहे हा यूट्यूबवर फ्री देण्यात येणार आहे शेवटपर्यंत. मात्र जे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जे काही असेल पार्ट ते मात्र कधीतरी काय केलं जाईल, सर्वप्रथम त्याला प्रायव्हेट केलं जाईल, आफ्टर दॅट अनलिस्टेड केलं जाईल. कारण की क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी ते ॲप्समध्ये डाउनलोड करावे लागतात. ओके. झालं 9 टाईप्स. आणि जर तुम्ही याच्यावर नवीन असाल, निश्चितचपणे तुम्हाला एक सांगतो की माझं जे स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे, स्टडी मॅथ, हे प्रत्येकापर्यंत पोहोचवा तुम्ही. प्रत्येकाला या चॅनलची गरज आहे खऱ्या अर्थानं. कारण या चॅनलवर एक महत्त्वाची गोष्ट अशी की या चॅनलवर चॅप्टर वाईज सुद्धा काही ना काहीतरी शिकवल्या जातं. मी 30 ते 40% तुम्हाला फ्री देतोच तसं आहे. त्याच्यानंतर या चॅनलवर प्रत्येक टाईप्सचे एक टाईप्स घेऊन त्याच्यावर 5-5 क्वेश्चनची सिरीजसुद्धा अवेलेबल करून देत आहोत. ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये इक्वली अशी सिरीज म्हणजे एकदाचा क्वेश्चन सुरू झाला तर 20 किंवा 30 किंवा 40 किंवा 50 अशी सिरीजसुद्धा भविष्यामध्ये राबवल्या जाणार आहे. ओके. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच या स्टडी मॅथला सपोर्ट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन आणण्यात आलेलं आहे, ॲप्स. त्याचं नाव आहे स्टडी अप. स्टडी अप नावाचं ॲप्स तुम्ही काय करा, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. याच्यामध्ये आता तुम्हाला कंटेंट्स हा आतमध्ये आहे, परंतु काही दिवसांना काही त्याच्यामध्ये फ्रीसुद्धा कंटेंट्स मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 7709119501 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा. निश्चितचपणे राईट अँड ब्राईट इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येईल आणि निश्चितच कशा पद्धतीने काय शिकवलं जातं याचा राईट अँड ब्राईट वे तुम्हाला सांगण्यात येईल. ओके. क्लिअर आहे. पुढे जाऊया. तुम्ही राईट आन्सर काढलेलंच असेल. नाही, टाईप्स नवीन आहे. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7-4 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष असेल तर लहान भावाचे वय किती? इथपर्यंत लक्षात घ्या. इथं कधी काळी बेरीज विचारली जाऊ शकतं, कधी काळी इथं वजाबाकी असते, तर कधी काळी या ठिकाणी गुणाकार असते. सर्वप्रथम आपण बेरजेचं लक्षात घेतो म्हणून बेरीज लक्षात घ्या. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7-4 आहे. त्यांच्या वयाची बेरीज
बेरीज विचारली असेल तर इथली बेरीज कट करायची आणि याची करायची बेरीज. रेशोची मात्र बेरीज करा. बेरीज विचारली तर बेरीज करा, वजाबाकी विचारली तर वजाबाकी करा, गुणाकार विचारला तर गुणाकार करा रेशोचा मात्र. आता हे काय झाले, 7 किती रे, सॉरी 7 आणि 4 किती, 11. 11 लिहिले आपण. बेरीज विचारली म्हणून 7 आणि 4 11 केले. हा 11 आणि हा 66 याचा भाग द्यायचा. 11चा पाडाच म्हणायचा. 11 एक 11, 11 सकम किती 66. इथपर्यंत आलो आपण. ज्या पद्धतीने एक्स वापरून याचा आन्सर काढला जातो तो एक्स म्हणजे 6, एक्स म्हणजे हा 6. 7 आणि 4 किती 11, 11 एक 11, 11 सम 66, 6 आले. आफ्टर दॅट हे जे 6 आहे याला काय करायचे, मल्टिपल करायचे. साइन साठी किती 42 सर. ओके, एक आला. कोणाचा, पहिल्या भावाचं लिहिलं, लहान आहे की मोठं अजून माहीत नाही. 6 चूक किती 24, म्हणजे 2 भावंड आहे त्यापैकी एक आहे 42 वर्षाचा आणि दुसरा आहे 24 वर्षाचा. सो याच्यातला लहान कोण आहे तर 24 वर्षाचा आहे. लहान भावाचे वय किती तर 24 वर्ष. सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पहिला जो पार्ट आहे अतिशय सोपा असतो, सेकंड पासून तो काठिण्य पातळीकडे जातो. जर काठिण्य पातळी जर तुम्हाला गाठायची असेल तर एकमेव असा मार्ग आहे तो म्हणजे स्टडी मॅथ, तो म्हणजे स्टडी ऑफ काय ॲप्स आहे आणि क्लास लावणे गरजेचं आहे. ठीक आहे, येस 24. आता फास्टपैकी आन्सर द्या अगदी स्पीडमध्ये. यो बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष होते, तर बी चे वय काय असावे. यासाठी तुम्हाला कुठलंही पेन्सिल वापरण्याची गरज नाही, पेन वापरण्याची गरज नाही. व्हिज्युअली तुम्ही आन्सर काढू शकता. माइंड कॅल्क्युलेशननं तुम्ही त्याचा विदिन सम सेकंडमध्ये आन्सर काढू शकता. 3 आणि 5 किती 8, 8 साठी किती 56, 8 साठी किती 56. काय विचारण्यात आलेलं आहे, 8 साठी 56 म्हणजे 7, 7 आले. बी विचारण्यात आलेलं आहे 7 एक 7, 7 5 35. सो आन्सर येतो 35 वर्ष. 35 वर्षच आन्सर येतं मित्रा. कारण काय करण्यात आलेलं आहे, य बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज विचारली ना. बेरीज म्हटलं तर याची बेरीज केली, ती येतं 8. 8चा पाडा म्हटलं 8 साठी 56 म्हणजे एक्स म्हणजे 7 आला. 7 याला हे करायचं, 7 तरी किती 21, 7 किती 35. एचं वय आलं 21 वर्ष, बीचं वय आलं 35 वर्ष. झालं ना. आता याचा जर व्हाईस वर्षा जर करायचं असेल तर निश्चितचपणे 56 वर्ष येतात. कसे येतात, हे 21 आणि हे 35, याचं आलं ना रे 56 वर्ष. म्हणून तर त्यांनी तसं केलेलं आहे. त्यांनी आपल्याला 56 वर्ष दिलं, आपण 21-35 आणलं आणि 21-35 म्हणजेच एक्झॅक्टली याची बेरीज म्हणजे 56 वर्ष आहे. म्हणून व्हाईस वर्षाने हे क्लिअर पण झालं की आपण काढलेलं उत्तर हे अगदी राईट अँड ब्राईट आहे. खूपच सोपं आहे. बेरीज विचारली 5 आणि 3 8, 8 साठी किती 56, 7 आले. जे विचारलं त्याच्याकडे आपण जायचं 7, 7 5 35 झालं आन्सर. याचं काढायचं पण नाही, कारण की जे विचारलं तेच काढायचं, बाकीचं काढण्याची काही गरज नाही. नॅनो सेकंद वाचवत 1 सेकंद वाचवायचा, 1 सेकंद वाचवत आपल्याला 1 मिनिट वाचवायचा आहे, जेणेकरून आपलं जे मॅथ्स आहे ते अतिशय क्लिअर होणार आहे. मॅथ्सचा जो सेक्शन आहे कुठल्याही परीक्षेमध्ये सर्वात आधी जर सोडवून झाला तर निश्चितच तुम्ही इतरांपेक्षा 100 पावलं पुढे असता, एवढं लक्षात ठेवा. झालं. ज्या पद्धतीने बेरीज आहे त्याच पद्धतीचा त्याच्यानंतरचा टाईप्स येतो तो म्हणजे वजाबाकी. ते सांगण्याची सुद्धा मला गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्टलीच आन्सर देणार आहात. आय नो. बघा आता कसं. येस, रमण व रमाकांत यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. क्लिअर झालं सर, 7:3 आहे. त्यांच्या वयामधील फरक म्हणजे डिफरन्स 28 आहे. आता फरक म्हटलं तर वजाबाकी इथं करायला लागेल. वजाबाकी म्हटलं तर या ठिकाणी 4 येते. झालं कट. आता 4चा पाडा 28 पर्यंत म्हणायला लागेल ना. 4 एक 4, 4 7 28 म्हणजे एक्स म्हणजे 7 आला. हा जो 7 आहे पुन्हा जे विचारलं तिकडेच फ्लोज करा. रमाकांतचे वय विचारले, रमाकांत हा 3 वर जातो. 7 3 21, 7 3 21 रमाकांतचे वय आहे, रमाकांतचे वय आहे आणि 7 7 49 हे आहे रमणचे वय. रमण आणि रमाकांत याच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयातील फरक जर 28 वर्ष असेल तर रमाकांतचे वय विचारण्यात आलेले आहे. आपण फरक म्हटलं त्याच्यातला फरक काढला 4. 4 7 28 7. पुन्हा तिकडे बॅकला गेलो, आपल्या रमाकांत विचारला म्हणून 7 3 21 रमाकांत, 7 7 49 रमण. आता व्हाईस वर्षा जर केला तर 28च फरक आला पाहिजे, कारण रमणचं वय किती 49
आणि रमाकांतचं वय किती 21, यांची जर वजाबाकी केली तर डोळे लावून सुद्धा तुम्ही सांगू शकता की याची वजाबाकी येतं 28, कारण 9तून 1 गेला 8 राहिला, इथे 2 झालं, म्हणून तर हे गणित असं तयार झालं. त्यांनी आपल्याला डायरेक्टली आन्सर दिलं, आपण त्याचं फोड करून पद्धतशीरपणे दोन्ही कॅरेक्टरचं वय काढलं. क्लिअर आहे. 12वा क्वेश्चन तुम्ही अगदी राईट अँड राईटपणे देऊ शकता. फास्ट, सुपर फास्ट. कोणी पेन्सिल वापरायचं नाही, कोणी पेन वापरायचं नाही, व्हिज्युअलीच त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. अगदीच सोपा आहे मित्र, अगदीच सोपा आहे. आता 9तून 3 गेले 6 राहिले, 6 6 36 6 आले. काय विचारलं? एक्स साहेब 6. येस 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 येस, फास्ट फास्ट, अगदी स्पीडमध्ये, अगदी स्पीडमध्ये. नेमकं आन्सर काय येतं? ओके, खूपच इजी आहे. इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट. एक्स व वायांच्या वयाचे गुणोत्तर 3च नव आहे, त्यांच्यामध्ये फरक हा 36 असल्यास एक्सचे वय काढा. काय विचारलं? एक्स. यस, 18 वर्ष. 9तून 3 गेले 6 राहिले, 6 राहिले. 6 6 किती? 36. एक्स म्हणजे 6 आले. एक्स तर म्हणायचंच नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो, इथे 6 6 6 36 म्हणजे 6 झाले. साइन 3 18 आणि 6 9 9 चूक 36. म्हणजेच काय? तर एक्सचं वय येतं 18 वर्ष आणि वायचं वय येतं 36 वर्ष. आपल्याला फक्त एक्सचं वय विचारलेलं आहे. सो सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारचे जर गणित असेल तर अशा प्रकारच्या गणिताचं डायरेक्टली क्लिक करता आलं पाहिजे आन्सर. या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, निश्चितच तुम्ही यशदायी ठरणार आहात. नेक्स्ट 13वा क्वेश्चन. आता जर तुम्हाला बेरीज अशा संदर्भातली, बेरीज जेच्या संदर्भातला क्वेश्चन येतो, फरक जर विचारला, फरकाच्या जागेवर वजाबाकी येऊ शकतं, तो सुद्धा येतो. मात्र आता थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे, ते म्हणजेच काय? सोहम व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार विचारण्यात आलेला आहे. गुणाकार जर विचारण्यात आलेला असेल तर एक स्टेप फक्त थोडीशी लक्षात ठेवायची, स्क्वेअर रूट काढण्याची. लगेच येतं. गुणाकार विचारला, कट करू आपण, याचा गुणाकार करू. 7 तरी किती? 21. 21 जे आहे याला भाग द्यायचे. सरळ सरळ हे याच्या भागेला 21 करायचे. भाग आपल्याला देता येतो मित्रांनो. 336 भागिले 21. 21 1 21. 21 2 42 जास्त होते. सो 33 मधून जर 21 काढले आपण तर निश्चितचपणे 126 राहतात. मग याचा कितीचा भाग जातो? 21 1 21. 21 सकम 21 सकम 6 1 12 126 होतात. म्हणून 21 सकम म्हणजेच भाग गेला 16चा. भाग कितीचा गेला? 16चा. पुन्हा सांगतो, हा जो गुणाकार आहे आपण गुणाकार केला. 7 3 किती? 21. 21 ने याला जर भाग दिला, 21 ने जर याला भाग दिला तर सरळ सरळ येतो गुणाकार, तर भाग जातो 16चा. कितीचा भाग जातो? 16चा. आता या 16चा काराचा स्क्वेअर रूट मीन्स वर्गमूळ. याला जर वर्गमूळात टाकले तर येतं 4 आणि हे 4 म्हणजे एक्स येतं. हे 16 म्हणजे एक्स नाही, 4 म्हणजे एक्स. आता एक्स तर मी म्हणत नाही, परंतु इथं म्हणावं लागेल तुम्हाला लक्षात घेण्यासाठी. हा जो 4 आहे सरळ जो विचारला तिकडे फ्लोच करायचा. सोहम आहे, पहिला आहे. 4 तरी किती? 12 वर्ष. 12 वर्षाचा सोहम आहे. 4 7 किती? 28 वर्ष. 28 वर्षाचं काय आहे? मोहन आहे. हा सोहम झाला आणि हा का झाला? मोहन. आणि याच्यावरून आन्सर येतं किती? सोहमचं वय आहे 12 वर्ष. सो टी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अगदी राईट आहे, अगदी तुम्हाला समजलेलं असेल. सोपे टाईप्स आहे ते सोपे करून मी तुम्हाला सांगितलेले आहे. निश्चितचपणे भाग 2 सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने लक्षात येईल. भाग 3 आणि भाग 4 4 पार्ट्समध्ये हे चॅप्टर परिपूर्ण होणार आहे. सो अभ्यास करा. नेक्स्ट क्वेश्चन. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे, तर ए चे वय किती असावे? प्लीज फास्ट फास्ट, एकदमच फास्ट तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. अगदी स्पीडी आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, स्पीडी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कारण की जेवढ्या तुम्ही स्पीडने आन्सर देणार तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे अगदी ब्राईट असते आणि येणारे आन्सर हे अचूक असते. त्याच्यात थोडी मात्र चूक नसते. सो मी सांगतो तेच फॉलो करा, मी सांगतो तेच करा, मात्र निरंतर अभ्यास करा. कोणी म्हणणार की रिझल्ट केव्हा लागतो सर? काही घेणं नाही, ज्या दिवशी लागायचा तेव्हाच लागतो. तुम्ही किती काही विचार केला, काही केला तरी त्या रिझल्टची डेट जी असेल तेच असते. नाहीतर तुम्ही एकटे काय आंदोलन करणार नाही. म्हणून सांगतो की आपण चुपचाप बसायचं, ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी ॲक्सेप्ट करायचा. फक्त पास की फेल एवढाच असतो. आणि मला माहिती आहे की जास्तीत जास्त मुलं यावर्षी पास झालेले आहे. सो अभ्यास मात्र कंटिन्यू करायचा.
टेट 2022 साठी आपण अभ्यास करत आहोत, तर त्याच ध्येयानं आपण प्रत्येक दिवसाला अभ्यास केला पाहिजे. नाही तर आज केला 3 दिवस गावभर फिरलो, परवा केला त्याच्यानंतर गावाच्या बाहेर फिरलो, त्याच्यानंतर गेला तर अगदीच मामाच्या घरी जाऊन फिरलो, असा विचार करू नका. तुम्हाला ही एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. परीक्षा जर पुढे गेली असेल तर माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला परीक्षेच्या दिवसापर्यंत शिकवणार आहे. नाहीतर बरेचसे क्लासेस हे बंद सुद्धा झालेले आहे. माझा मात्र क्रायटेरिया असा आहे की ज्या दिवशी परीक्षा होईल त्या दिवसापर्यंत मी शिकवणार आहे. त्या दिवसापर्यंत TCSने जरी एक्झामिनेशन घेतली तरी सुद्धा आपण परिपूर्ण आहोत. प्रत्येकच चॅप्टरचा एक पार्ट मी रिझर्व ठेवलेला आहे, एक पार्ट अजूनही रिझर्व ठेवलेला आहे. तो कठीण स्वरूपातला असेल. तो पार्ट ज्या दिवशी मी घेऊन येणार त्या दिवशी पुन्हा प्रत्येक चॅप्टरचं एक सायलेंटली म्हणजे फ्लॅशनं तुम्हाला त्यावेळेस रिव्हिजन सुद्धा करणार आणि त्यावेळेस मेगा टेस्ट सुद्धा तुम्हाला देणार. असं माझ्या क्लासचं नियोजन आहे. जे नियोजन परफेक्ट असतं त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी पासही झालेले आहे आणि पास सुद्धा होणार आहे असा दृढ निश्चय ठेवून प्रत्येक वेळेस शिकवत असतो, प्रत्येक वेळेस क्रिएशन करत असतो. आणि एकमेव असा क्लास आहे जे शिकवलं जातं ते लगेच तुम्हाला पाठवलं जातं. जे शिकवलं जातं ते लगेच तुम्हाला जर पाठवण्यात आलं तर तुमचा वेळ वाचतो, रायटिंग करण्यातला वेळ वाचतो, तुमची प्रॅक्टिस जास्त होते. हे मी लक्षात आणलं तेव्हा कुठे मी ते सेंड करणं सुरू केलं. लगेचच हे जे आहे तुम्हाला तुमच्यावाल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करण्यात येणार आहे. एखादा दुसरा विद्यार्थी जर नवीन असेल तर त्यांनी निश्चितचपणे मला कॉल करा, त्यालाही पाठवल्या जाणार आहे. मात्र याच प्रकारचे क्वेश्चन्स आणखी प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन 10 प्रकारे येणार आहे, म्हणून ते सुद्धा ॲक्सेप्ट करा. चला पुढे जाऊ. आन्सर तुम्ही दिलेलाच असेल. हां, अर्चना मॅम काही विचार करू नका, केव्हा होऊ द्या, फक्त आपल्याला अभ्यास झाला का याचाच फक्त आपण विचार करा. आपला अभ्यास तर काही झालेला नसतो म्हणून आपण वाट पण बघू नये. अभ्यास झाला असेल तर वाट बघत बसा. अभ्यास झाला असेल तर वाट बघत बसा ना. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही लग्नाला जाता, मेकअप मटक मुटक होऊन ज्यावेळेस जातात ते पूर्ण झाल्यानंतरच लग्नाला जातात, त्यावेळेस गाडीची वाट पाहत बसा. कॉलेजला जात असाल, बिना यानं तुम्ही जाऊन वाट नाही कधी बघणार की डायरेक्ट केस नाही विचारले, काय नाही विचारले, तसंच निघाला, तसंच शेतातून आला आणि चालला लग्नाला, काही वाट नाही. म्हणजेच काय, आपण जसं जनरली वागतो तसंच एकच गोष्ट सांगतो, जर तुमचा अभ्यास झालेला असेल तरच परीक्षेची वाट बघा, नाहीतर त्या परीक्षेसाठी अभ्यास करा. ठीक आहे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे, त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे, तर एचे वय किती? ॲन्सर तुम्ही काढलेलाच आहे. ओके. आता ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 2:3 आहे, गुणाकार विचारला तर इथं 6 येणार. 6 जर म्हटलं तर 216 भागिले 6, साइन 3 किती येते? 18 येते. 18 जर आले तर उरतात 3, होतात 36. 6 36, 36 आले, मात्र याचा स्क्वेअर रूट काढायला लागतं. स्क्वेअर रूट काढला म्हणजे 6 आला. खूपच इजी येणार आहे. गुणाकार केला तर गुणाकार केला, गुणाकार म्हटलं तर गुणाकार करायचा. 3 2 किती? 6. 6 जर भाग दिला तर साइन 3 18, उरले 3 झाले 36. 6 36 म्हणजे 36 आले, मात्र त्याला स्क्वेअर रूट काढायचं, नाही तर चुकाल. तो 6 आहे, 6 घ्यायचा. काय विचारलं तिकडेच बघायचं. येच विचारलं तर येचच काढा. 6 हे का 6, साइन 2 किती? 12 वर्षे एचं वय येतं आणि साइन 3 18, 18 वर्षे येतं बीचं वय. याचंच वय विचारलं ना मित्रा. सो ॲन्सर येतं बी. बी इज द राईट अँड राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. लास्टचा क्वेश्चन. आता बघा, अतिशय महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे आणि हा आता तिघांच्या संदर्भात आहे. आतापर्यंत आपण ए आणि बी म्हणजे एक्स आणि वाय, आई किंवा वडील किंवा आई किंवा मुलगा, आई किंवा मुलगी, वडील किंवा मुलगा, वडील किंवा मुलगी, असंच आपण 2च कॅरेक्टर लक्षात घेत होतो, ए किंवा बी. मात्र आता एक नव्याने एक पाहुणा आलेला आहे, तो म्हणजे सी. सी जर आलेला असेल तर तो सी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच काय, ए बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. निश्चितचपणे हा एबीसी इथे डोक्यावर लिहिला तरी चालतं. झालं. एचं 2, बीचं 5 आणि सीचं 4, म्हणजे 2:5:4 आहे. बीचे वय 20 वर्ष असेल. बी कोण आहे रे? 5. बी कोण आहे? 5. बीचं वय देण्यात आलेलं आहे ना 20. मग याच्यामध्ये ज्याचं वय दिलेलं असेल त्याच्या खाली तुम्ही जा, म्हणजे त्याच्या डोक्यावर जा. हा बीचं वय देण्यात आलं ना, तर हा जो 20 आहे हा इथून जातो, लपत 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 जातो आणि बरोबर बीच्या डोक्यावर जाऊन बसतो, म्हणजे इथं आले 20. मग म्हणजेच काय झालं की हा 5 1 5, 5 चूक 20,
हा भाग द्यायचा आपल्याला. 5 1 5 5 चूक 20. आता एवढं सारं न करता व्हिज्युअलाइज कसं करणार की बी विचारला ना, हा कोण होय ए, हा कोण होय बी आणि हा कोण होय सी. आता काय करायचं, हा 5 पकडाचा रे पकडाचा, 5चा पाडा मध्ये 20 कोणत्या स्टेपला येतं ते लक्षात घ्यायचं. 5 कट करायचा, 5 1 5 5 चूक 20. झालं नाही आन्सर. 5 चूक 20 म्हटलं की 4 आले, हा 4 इथे गुणाकार करायचा, 4 2 8 आणि हा 4 इथे गुणाकार करायचा, 4 चूक 16. झालंच आन्सर. ए आणि एचं आन्सर, एचं वय येतं 8 वर्ष, बीचं वय येतं सीचं वय येतं 16 वर्ष. आता एचं वय 8 वर्ष आहे, बीचं वय तर त्यांनी 20 वर्ष दिलेलंच होतं, सीचं वय आहे 16 वर्ष. काय विचारलं ते लक्षात घ्या. ए व सी यांच्या वयाची बेरीज विचारली, सो याची बेरीज करा, जी बेरीज येतं 24. जर वजाबाकी विचारली असती तर वजाबाकी आली असती 8. अशा पद्धतीने आन्सर येतं. आपल्याला जे विचारलं त्याचं आन्सर द्यायचा. ए व सी यांच्या वयाची बेरीज विचारण्यात आलेली आहे, बेरीज येते 24. बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारचं जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर विदिन सम सेकंडमध्ये सुद्धा आन्सर काढता येतं. कोणाचं वय देण्यात आलेलं आहे त्याचा आधी विचार करा. 20. मग हा आहे 20, याचा पाडा घ्यायचा, 5 चूक 20. मग 4 2 8 आणि 4 चूक 16, याची बेरीज केली तर झाली 24. ही येतं ए प्लस सीच्या वयाची बेरीज. कारण की एचं वय आलं 8 वर्ष, नंतर सीचं वय आलं 16 वर्ष, त्याची बेरीज आली 24 वर्ष. सो 24 वर्ष 16. ए बी सी यांच्या वयाची गुणोत्तर 2 3 7 आहे. बीचे वय 21 वर्ष असेल तर ए व सी यांच्या वयाची बेरीज किती. पेन्सिलच्या टोकावर आन्सर काढा. पेन्सिलचं टोक असं उचलल्याबरोबर आन्सर माइंड कॅल्क्युलेशननं काढता आलं पाहिजे. जास्तीत जास्त आन्सर माइंड कॅल्क्युलेशननं काढण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला नॅनो सेकंद वाचवायचा आहे. नॅनो सेकंद वाचत वाचत 1 सेकंद वाचणार आहे, 1 सेकंद वाचत वाचत 1 मिनिट वाचणार आहे. आणि तुमचा जो मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा जो ब्लॉक आहे तो इतर क्वेश्चन्सपेक्षा लवकर सुटल्या जाणार आहे. येस. 63. ओके. बी कोणी म्हणतात, बी कोणी म्हणतात काय. ओके, बघूया 63 असं प्रत्येकाचे आन्सर आलेलं आहे. व्हिज्युअलाइज आन्सर कसं करायचं. 3 कडे बघायचं. बी देण्यात आलेला आहे 3, इकडे देण्यात आलेलं आहे 21. 3 1 3 3 7 21, 7 2 14, 7 7 49, 14 आणि 49. 14 आणि 49 म्हणजे होते किती तर 63 होते. त्या ए व सी यांच्या वयाची बेरीज येतं 63 वर्ष. याला काही तुम्हाला कुठले क्रिएशन करण्याची गरज पडली नाही. तुम्ही व्हिज्युअलाइज आन्सर आणलं म्हणजे आजचा जो सर्वच्या सर्व ब्लॉक्स आहे हा व्हिज्युअलाइजच तुम्हाला आन्सर काढता येते. म्हणजेच तुम्हाला टाईमच्या आतमध्येच त्याचा आन्सर निघते. सो अशा पद्धतीने अभ्यास करा. पार्ट नंबर 1 हा कंप्लीट झालेला आहे. पार्ट नंबर 2 3 4 आणि 5 ॲप्समध्ये घेणार आहोत. हा जो पार्ट आहे निरंतर यूट्यूबवर ठेवण्यात आलेला आहे. मात्र सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट हा प्रायव्हेट करण्यात येतो. तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही यूट्यूबचे जर स्टुडंट असाल, सबस्क्रायबर जर असाल तर त्यांच्यासाठी 30% हे फ्री देत आहो. होऊ शकतं एका 2 दिवस मी तो ठेवणार आहे. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली की सर आम्ही तुमच्याकडेच क्लास लावणार आहोत, फक्त रिझल्टची वाट पाहत आहोत. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी लगेच आमची ॲडमिशन आम्ही घेणार आहोत. कारण आम्हाला कोणाला म्हणतं 80 मार्क्स आहे, कोणाला 81 मार्क्स आहे, कोणाला 82 मार्क्स आहे, कोणाला 83 मार्क्स आहे. या स्टुडंटसाठी फक्त मी असं करत आहो. नाहीतर क्लासमधल्या स्टुडंटविषयी मला खऱ्या अर्थानं आस्था आहेच, कारण की त्यांनी माझ्याकडे फी पे केलेली आहे. मात्र इकडे सुद्धा थोडंफार तरी फ्री देणं गरजेचं आहे. सो सगळ्यांनी समजून घ्या आणि शेवटपर्यंत एकजुटीनं अभ्यास करा. निश्चितचपणे आउटपुट हे आपल्याच क्लासचं निघणार आहे. एवढं बोलून थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.